गुड आफ्टरनून स्टुडंट. माझं नाव पल्लवी सालखडे आहे आणि आज मी तुम्हाला इयत्ता 7वीच्या वर्गाचा भूगोल हा विषय शिकवणार आहे. आणि या भूगोलामध्ये मी तुम्हाला कृषी या पाठाबद्दल थोडंसं माहिती सांगणार आहे. या कृषीमध्ये आपण आज बघणार आहोत की निर्वाह शेती म्हणजे काय, त्याचे किती प्रकार पडतात तर ते सांगू. मला अगोदर सांगा की कृषी म्हणजे काय. कोणी सांगू शकेल कृषी म्हणजे काय? तर कृषी म्हणजे शेती करणे किंवा शेतातील व्यवसाय करणे असं होतं. शेती कोणी कोणी बघितली असेल, बरेच जणांनी शेती बघितली असेल. कुठे बघितले आहेत मग शेत्या तुम्ही? ते शेत्या तुम्ही खेडेगावात बघा. खेडेगावात जर गेले किंवा तुम्ही जर कुठे गावाला जात असाल, गावाला जाताना तुम्हाला रस्त्याने शेती लागते किंवा काही, तर त्यालाच शेती असं म्हटलं जाते. तर सर्वात अगोदर बघा की कृषी म्हणजे काय. तर कृषीमध्ये नुसतं शेती करणेच हाच व्यवसाय येत नाही. तर याच्यामध्ये शेती कोण करतो अगोदर मला सांगा. शेती कोण करत असतो? शेती हा शेतकरी करत असतो, है ना. मग शेतीमध्ये या कृषीमध्ये काय आहे की कृषीमध्ये नुसतं शेतीच करत नाही, तर त्याच्यामध्ये शेती जनावरे पाळतो. गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, बकऱ्या असं तो पाळतो. आणि त्याच्यातून त्याला काय मिळत जाते? त्याच्यातून त्याला दूध, अंडी आणि वेगळे वेगळे असे उत्पादनं मिळतात. आणि त्याच्यातूनच तसंच कोंबड्या, शेळू, त्याच्यातून त्याला गाई म्हशी जर पाळल्या त्यातून त्याला दूध मिळतं. दुधाचं उत्पादन करून तो त्याचा व्यवसाय तो करत असतो. तसेच कोंबड्या किंवा शेळ्या पाळून त्यांना विकून त्यातून त्याला पैसा मिळतो. या सर्व कृती ज्या आहे, या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो. शेतकरी कृषी ही कशासाठी करतो? तर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तो करत असतो. या सर्व कृती ज्या आहेत, ह्या सर्व कृती कृषीच्या, या सगळ्या कृती ह्या नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. समजा नैसर्गिक घटकांवरच जास्तीत जास्त हे कृषी हे घटक अवलंबून असतात. त्याच्यामुळे हाच घटक, कृषी जो घटक आहे हा या नैसर्गिक घटकावर अवलंबून आहे. याच्यामध्ये काय म्हटलं की शेतीच्या उत्पन्नाबरोबरच काय करतो शेतकरी? गुरे, शेळ्या म्हटलं, गुरे पाळतो, शेळ्या पाळतो, मेंढ्या पाळतो, गाई म्हशी पाळतो, है ना. तसेच तो काय करतो त्याच्याबरोबर कृषी या व्यवसायामध्ये तो रेशमाचे किडे व मधमाशांचं जे पालन करतो. फुलबागाची शेती करतो, फळबागांची शेती करतो, तसेच मत्स्यपालन करतो, है ना. वराह पालन करतो. अशा इत्यादी व्यवसायांचा या कृषीमध्ये समावेश होत असतो, है ना. आता ह्या ज्या शेती आहे, आता आजकालच्या शेती ह्या कशा आहे? आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन विकसित केल्या गेलेली आहे शेती, है ना. पण सुरुवातीच्या काळात असं होतं का? नाही. सुरुवातीच्या काळामध्ये आदिमानव काय होतं? पूर्वी आदिमानव होता, है ना. पूर्वी आदिमानव हा काय करायचा? जंगलात भटकायचा आणि तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेल्या उत्पन्नातूनच तो आपला उदरनिर्वाह करत होता. कोण करत होता? तर आदिमानव हा जंगलामध्ये भटकून मिळालेल्या उत्पन्नातूनच तो आपला उदरनिर्वाह करत होता. पण त्याच्यानंतर काय केलं त्यानंतर त्याला त्या शेतीची कल्पना सुचल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, शेतीतून त्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. सुरुवातीला कसं होतं? आदिमानव जंगलात भटकायचा, है ना. जंगलात भटकल्यामुळे काय होते? त्यातूनच तो मिळालेल्या उत्पन्नातूनच किंवा उत्पादनातूनच तो आपला उदरनिर्वाह करता. पण नंतर त्याला शेतीची कल्पना सुचली आणि शेतीची कल्पना सुचल्यामुळे तो त्यातूनच जास्तीत जास्त उत्पादन घेऊ लागला, है ना. मग शेतीच्या पिकाबरोबरच तो नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेले, नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या. त्यातूनच तो शेतीच्या पिकाबरोबरच तो काय करायचा? मानव हा पशुपालन करायचा, मत्स्यपालन करायचं, मधमाशी पालन करायचं, फुलाची शेती, फळांची शेती, असे अनेक उत्पादन तो घेऊ लागला. पूर्वीचे जीवन कसं होतं? हे भटके जीवन होते, है ना. पण आदिमानव पूर्वीचं जीवन कसं जगत होता? तर तो भटकंती करून किंवा भटके जीवन त्याचं होतं. नंतर तो एकाच ठिकाणी स्थायिक राहून किंवा एकाच ठिकाणी राहून तो कृषी संबंधी तो व्यवसाय करू लागला, है ना. नंतर तो मानवाला नवनवीन कल्पना सुचत गेला आणि त्यातून तो एकाच ठिकाणी राहून त्या ठिकाणी तो कृषी संबंधी किंवा शेती करू लागला किंवा त्यातून तो विविध व्यवसाय करू लागला, है ना. याच्यामध्ये तो या व्यवसायामध्ये काय आहे? कृषी या व्यवसायामध्ये विविध उत्पादने घेता येतात. मग त्याच्यातूनच तो काय करतो? रोजच्या जीवनात ते वापरत असतो, है ना. या व्यवसायाचे जे पारंपरिक व्यवसायांनाच तो शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुद्धा असं ओळखल्या जाते. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर कृषी या व्यवसायामध्ये पशुपालन येते. पशुपालनामध्ये काय करतो?
तो गुरे पालन करतो. गुरे पालन म्हणजे काय, गाई, म्हशी, म्हैस, रेडा याच्यातून तो शेतीसाठी जनावरांचं शेतीसाठी पालन म्हणजे पोसू लागला तो किंवा पालन करू लागला. त्यातूनच त्याला दुभती जनावरे म्हणजेच काय गाई म्हशी जनावरे पोसल्यामुळे काय होते की त्याला दुधाचे पदार्थ त्यातून उत्पादन तो करू लागला, ह्यांचा व्यवसाय तो करू लागला है ना. तसंच शेळी आणि मेंढी पालन. शेळी हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. या शेळी पालन किंवा मेंढी पालन केल्यामुळे काय होते की त्यांना लोकरीचे उत्पादन घेता येऊ लागले है ना. तर ही जी शेती आहे, शेळी पालन म्हणा किंवा मेंढी पालन, ही डोंगराळ भागात केली जाते किंवा कोरड्या हवामानात ही शेती पालन केल्या जाते. मेंढी पालन आणि शेळी पालन कुठे केली जाते, तर कोरड्या हवामानामध्ये ही शेती किंवा डोंगराळ भागामध्ये ही शेती केली जाते है ना. तसेच नागरी वस्त्यांपासून हा व्यवसाय केला जातो. दूर एखाद्या ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय केला जातो. त्यातच तो डोंगराळ भागातील परिसरात असलेले जे खुरटे असते, गवत असते किंवा झुडपे असतात याच्यावरच तो त्या जनावरांना पोसल्या जातात आणि हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आणि हाच तो मुख्य उद्देश ठेवून असतो हा व्यवसाय करत असतो मानव. त्याच्यानंतर आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनामध्ये काय केलेलं आहे, कुक्कुटपालन म्हणजे काय, कुक्कुटपालन हे व्यवसाय जगामध्ये सर्वच ठिकाणी कुक्कुटपालन केले जाते है ना. कोंबड्या सगळ्याच ठिकाणी पाळलेल्या दिसून येतात. आता त्या पक्ष्यांचे पालन अधिक प्रमाणावर आढळतात, पण बऱ्याच ठिकाणी कुक्कुटपालन हे केले जाते. हे काय करतात, शेतात कोंबड्या पाळल्या जातात. हा एक सुद्धा म्हणजे कुक्कुटपालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे आणि हा जो व्यवसाय हा घरगुती तसेच व्यापारी तत्वावर सुद्धा केला जातो. कुक्कुटपालन कसा आहे, तर हा व्यापारी तत्वावर सुद्धा केला जातो, तर घरगुती तत्वावर सुद्धा केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. कारण काय, यासाठी त्याला शास्त्रीय पद्धत वापरावी लागते. आता भारतामध्ये हा व्यवसाय जो आहे कुक्कुटपालन हा शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती आढळतो. कुक्कुटपालन कुठे आढळतो, शहराच्या जवळपास किंवा जवळच हा मोठ्या प्रमाणावरती कुक्कुटपालन केले जाते. नंतर जे आहे मधमाशी पालन. आता मधमाशी पालन कशासाठी केले जाते, तर मध मिळवण्यासाठी मधमाशीचं पालन केले जाते है ना. किंवा मेण तयार करण्यासाठी सुद्धा मधमाशी पालन केले जाते. मध गोळा करण्यासाठी मधमाशी पालन केले जाते. आणि हा मधमाशी पालनाचा सुद्धा हा एक शेतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. किंवा नंतर आहे मत्स्यपालन. आता मत्स्यपालन कशासाठी केले जाते तुम्ही म्हणाल, आता मत्स्यपालन करण्यासाठी शेततळे तयार केली जातात. त्या शेततळ्यामध्ये काय करतात, शेततळ्यामध्ये गोड पाणी साठवले जाते आणि त्याचं जे मत्स्यबीज आहे ते त्या तळ्यामध्ये सोडून दिले जातात आणि त्यातूनच मत्स्यपालन हे केले जाते, त्यांचं संगोपन केले जाते है ना. पण खुल्या समुद्रामध्ये खुल्या समुद्रात आता तुम्ही म्हणाल की खुल्या समुद्रामध्ये किंवा बाकी इतर समुद्रामध्ये म्हणा किंवा महासागरात तर मासोळा किंवा मत्स्य व्यवसाय केला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी काय होते की सागरामध्ये जर तुम्ही मत्स्य व्यवसाय करत असाल किंवा समुद्रामध्ये जाऊन तिथे मत्स्य व्यवसाय करत असाल तर त्या ठिकाणी काय होतं की ती सगळ्याच प्रकारचे मत्स्य जे असतात किंवा मासे असतात ते एकत्र असतात. त्याच्यामुळे आपल्याला माहीत राहत नाही की कोणता मासा किंवा कोणता व्यवसाय कशा संबंधित आहे आणि त्याचे फायदे काय हे ते ठरवू शकत नाही. त्याच्यातून तो काय करतो की पण मत्स्यपालन करत असताना अनेक धोकेसुद्धा असतात. मत्स्यपालन करताना जर खुल्या समुद्रामध्ये मासेमारी जर करत असली तर ते धोक्याचं ठरू शकते. कारण काय, जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात, त्यांचे वर्गीकरण करण्याचं काम हे खूप वाढून जाते. तसं सर्व माशांना भाव मिळत नाही, कोणत्या माशांना किती भाव आहे हे त्यांना ठरवता येत नाही, वेगळं करावं लागते प्रत्येक मासा कोणता आहे. पण जर मत्स्यपालन एका तळ्यात टाकून मत्स्यबीज टाकून एकाच प्रकारचे मासे आपण एकाच ठिकाणाहून मिळवू शकतो. पण खुल्या समुद्रात ते करू शकतो का, तर नाही है ना. म्हणून त्यातूनच आपल्याला मत्स्य शेतीचा विकास असा करता येतो. आता याच्यामध्ये वाम आहे, रहू आहे, राबस आहे, कोळंबी इत्यादी उत्पादन ही मत्स्य शेती केली जाते. नंतरचा जो कृषी संबंधीचा जो आहे तो आहे रेशीम शेती. आता रेशीम शेती कशासाठी केली जाते, रेशमाची शेती. रेशीम हे मला सांगा अगोदर, रेशीम कशापासून तयार होते. रेशीम हे रेशीम किड्याच्या कोशापासून तयार केलेलं जे धाग्यापासून जो रेशीम नावाचा जो किडा आहे त्या कोशापासून तो धागा बनतो आणि त्याच्यातून असं रेशीमी असं अत्यंत
सुंदर असं रेशीम वस्त्र निर्मिती केल्या जाते. हे जे धागे असतात हे अतिशय सूक्ष्म आणि चिवट प्रकारचे असतात. तुतीच्या झाडा तसेच तुतीच्या झाडाचा पाला हे सुद्धा रेशमीच्या किड्याचं काय आहे, खाद्य कोणतं आहे रेशीम किड्याचं, तर तुतीच्या झाडाचा पाला. पण तुतीचे झाड जे आहे, तुतीचं झाड हे जास्तीत जास्त म्हणा किंवा कमीत कमी म्हणा, हे झाड 15 ते 20 वर्षापर्यंत जिवंत राहू शकते. त्याच्यामुळे याच्यातून लागवडीचा खर्च वाचतो, म्हणून हे रेशीमाची शेतीसुद्धा केली जाते, है ना. नंतर आहे रोपवाटिका व्यवसाय. आता रोपवाटिका म्हणजे काय, तर रोपवाटिकेमध्ये काय काय असतं, तर रोपवाटिकेमध्ये फलोत्पादन केले जाते, फुलांची शेती केली जाते. तर कशासाठी, तर फुलांची शेती केली जाते तर कशासाठी, एखादी औषधी बनवण्यासाठी किंवा एखादं सुंदर परफ्यूम म्हणा किंवा अत्तर तयार करण्यासाठी किंवा सुगंधी वनस्पती तयार करण्यासाठी रोपवाटिकातही तयार केली जाते, है ना. आता या रोपवाटिकेमध्येच एक प्रकार आहे की हरितगृहातील शेती. आता हरितगृहातील शेती म्हणजे कशी असते, हरितगृहातील शेती हरितगृहातील शेती हरितगृहातील शेती. आता हरितगृहातील जी शेती आहे, या शेतीमध्ये काय असते, कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे म्हणजेच काय, हरितगृह शेती. या शेतीमध्ये काय होते की या शेतीमध्ये जमीन, हवामान म्हणा किंवा उष्णतामान म्हणा, आर्द्रता, ओलावा इत्यादी इत्यादी सगळ्या नैसर्गिक घटकांवरती नियंत्रण ठेवून जी जास्तीत जास्त फायदा घेऊन आर्थिक फायदा मिळवून जी शेती केली जाते ती कोणती शेती समजली जाते, तर ती हरितगृहातील शेती समजली जाते. जर तुम्हाला हरितगृहाची शेती करायची असेल तर त्याच्या उभारणीसाठी तुम्हाला एक लोखंडी पाईप घ्यावा लागतो, त्याचा सांगाडा तयार करावा लागतो, प्लास्टिकचा कागद त्याचा वापर करून तसेच म्हणजेच काय हरितगृहाची उभारणी करण्यासाठी काय काय करावं लागते, तर एक लोखंडी पाईपचा सांगाडा तयार करावा लागतो आणि प्लास्टिकचा कागद यांचा वापर सुद्धा केला जातो. पण त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. तर कोणती पाणी म्हणा, त्याच्यातलं पाणी कमी जास्त नको व्हायला, उजेड आला पाहिजे, तो पण अति जास्त नको यायला, तापमानाचं याचं सगळ्यांचं नियंत्रण हे या हरितगृह शेतीमध्ये केली जाते. म्हणूनच काय, तर ही जी शेती आहे ही जास्तीत जास्त फुलांच्या शेतीसाठी ह्या शेतीचा उपयोग केला जातो. व्यापारी तत्वावर हरितगृहाचा हा मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय आहे हा हरितगृह शेतीचा. नंतर आपण बघणार आहोत की आता हे झालं कृषी संबंधित कोणते कोणते व्यवसाय केले जातात, तर कृषी संबंधित गुरेपालन, शेळी किंवा मेंढी पालन, तसेच मत्स्य व्यवसाय, रेशीम शेती, रोपवाटिकेची व्यवसाय, मधमाशी पालन, कुक्कुटपालन असे वेगळे वेगळे व्यवसाय शेतीच्या प्रकारामध्ये केले जातात. आता मुख्य जे शेतीचा जो प्रकार आहे ते आहे 2. शेतीचे प्रकार किती आहेत एकूण, शेतीचे प्रकार किती आहे, 2. कोणते कोणते, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. आणि व्यापारी शेती. आता या निर्वाह शेतीमध्ये याचे 2 प्रकार पडतात, एक सखोल शेती आणि एक स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती. तर व्यापारी शेतीमध्ये किती प्रकार पडतात एकूण, तर याचे एकूण 4 प्रकार पडतात. कोणते कोणते, विस्तृत शेती, मळ्याची शेती, तिसरं आहे मंडई बागायती शेती, आणि चौथा आहे फलोद्यान शेती.
फलोद्यान शेती. आता बघा, शेतीचे एकूण किती प्रकार पडतात म्हटलं? 2 प्रकार पडतात, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. आता निर्वाह शेती म्हणजे काय? निर्वाहासाठी, उदरनिर्वाहासाठी जी शेती केली जाते त्याला काय म्हणतात? निर्वाह शेती. तर व्यापारी शेती म्हणजे काय? तर व्यापारासाठी जी किंवा आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी जी शेती केली जाते त्याला व्यापारी शेती असे म्हणतात ना. आता निर्वाह शेतीचे एकूण किती प्रकार पडतात? तर 2. तर कोणते? सखोल शेती आणि स्थलांतरित शेती है ना. आणि व्यापारी शेतीमध्ये एकूण किती प्रकार पडतात? तर त्याचे 4 प्रकार पडतात. कोणते? एक विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती, असे त्याचे एकूण 4 प्रकार पडतात. तर आपण आज बघणार आहोत निर्वाह शेती है ना. निर्वाह शेती म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार पडतात, ते कोणते कोणते आणि सखोल शेतीला आणि स्थलांतरित शेतीला काय म्हणतात ते आज आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात अगोदर निर्वाह शेती म्हणजे काय? निर्वाह शेती म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये सखोल आता सर्वात अगोदर पारंपरिक शेतीमध्ये कोणते प्रकार सांगितले? मगाशीच सांगितले. एक सखोल शेती, दुसरं स्थलांतरित शेती, असे त्याचे 2 प्रकार पडतात. आता सखोल जी शेती आहे ही शेती एकाच जमिनीमध्ये अनेक वर्षापर्यंत ही शेती केली जाते. सखोल शेती म्हणजे काय? सखोल शेती म्हणजे एकाच ठिकाणी केलेली शेती. तर स्थलांतरित म्हणजे काय? वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेली शेती है ना. तर सखोल शेतीमध्ये काय होते की सखोल शेती ही कशी आहे? तर ही शेती एकाच ठिकाणी राहून किंवा एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत जी शेती केली जाते त्याला सखोल शेती असं म्हणतात. तर स्थलांतरित शेतीमध्ये म्हणजे काय? तर स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन जी शेती केली जाते त्याला स्थलांतरित शेती जाते. किंवा काही काळानंतर त्या जमिनीत पुन्हा शेती केली जाते त्याला सुद्धा स्थलांतरित शेती केली जाते है ना. आता सखोल शेतीमध्ये काय की सखोल शेतीमध्ये कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा जो प्रकार आहे तो या सखोल शेतीमध्ये असतो. कारण सखोल शेतीचं वैशिष्ट्य काय आहे? सखोल शेतीमध्ये कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणे है ना. तसे ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या असेल पण जमिनीचं जे क्षेत्र आहे ते कमी असेल किंवा त्याचं क्षेत्रफळ जे असेल जमिनीचं ते कमी असेल किंवा लहान असेल तर आणि दरडोईचे उत्पादन पण शेतजमिनीचे प्रमाण पण जर कमी असेल तर या ठिकाणी सुद्धा ही सखोल शेती केली जाते. या प्रकारची शेती जी आहे ही प्रामुख्याने विकसनशील देशामध्ये ही शेती केली जाते. या शेतापासून वेगवेगळे उत्पन्न घेतल्या जातात. म्हणजे समजा आता जो सखोल करणारा जो शेती आहे, सखोल शेती करणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी काय करतो की या शेतातून मिळणारे उत्पन्न हे जे आहे उत्पन्न हे कुटुंबाचा अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी पुरेल इतकेच असते या सखोल शेतीमध्ये. म्हणजेच काय? ह्याच्यातून उत्पन्नसुद्धा कमी मिळतं. या प्रकारामध्ये शेतकरी आणि त्याचे कुटुंब हे पूर्णपणे कशावर अवलंबून असतात? तर हे शेतीवरती अवलंबून असते है ना. एवढं समजलं सखोल शेती म्हणजे काय? सखोल शेती ही कशी असते? सखोल शेती ही एकाच ठिकाणी राहून किंवा एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत जी शेती केली जाते ती सखोल शेती आहे. ही शेती कुठे केली जाते? तर एखाद्या विकसनशील देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. तसेच कमीत कमी क्षेत्र ज्या ठिकाणी असेल आणि जास्तीत जास्त लोकसंख्या जर असेल त्या ठिकाणी ही शेती केली जाते है ना. तसेच या शेतीतून मिळणारे उत्पन्न हे फक्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची अन्नदानाची गरज भागवण्यापुरतंच ही शेती केली जाते. तसेच हा जो शेती करणारा जो शेतकरी आहे तो संपूर्णतः या शेतीवरच अवलंबून असतो. या शेतीच्या भरोशावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो है ना. तसेच या शेतीमध्ये काय आहे? सखोल शेतीमध्ये शेतकरी बाकीचं पीक तर घेतोच पण त्याच्यासोबतच तो भाजीपालासुद्धा पिकवला जातो. या शेतीमध्ये सखोल शेतीमध्ये बाकीचं जे पीक तर घेतल्याच जाते पण त्याच्यासोबतच तो भाजीपाल्याचं सुद्धा पीक तो घेता येऊ शकते या शेतीमध्ये. दुसरं जे आहे ते आहे स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती कशी असते? स्थलांतरित शेती ही ज्या ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जी शेती केली जाते ती स्थलांतरित शेती असते है ना. म्हणजे भटकी शेती प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. ही शेती कुठे केल्या जाते भटकंती? तर उष्णकटिबंधीय दाट अरण्यामध्ये किंवा
डोंगराळ भागामध्ये ही शेती केली जाते. तसेच कोणत्या भागामध्ये ही शेती केली जाते तर दाट उष्णकटिबंधाच्या प्रदेशामध्ये म्हणा किंवा डोंगराळी भागामध्ये ही शेती केल्या जाते है ना. आता ही शेती करण्यासाठी सुरुवातीला सर्वात प्रथम शेतकऱ्याला काय करावं लागते की जमीन जी आहे त्या जमिनीवरचे जे झाडे झुडपे असतात किंवा काडी कचरा जो असतो तो त्याला साफ करावा लागतो है ना. म्हणजे त्यांची तुकड्या सर्वात अगोदर त्या शेतकऱ्यांना स्थलांतरित करणे म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल त्याच्यासाठी तो सर्वात अगोदर त्याला काय करावं लागते त्या जागेची निवड करावी लागते. जागेची निवड केल्यानंतर तिथला जो जमिनीचा तुकडा असेल तो शेतीयोग्य करण्यासाठी झाडे झुडपे म्हणा किंवा गवत कापावं लागतं. नंतर ती जमीन मोकळी करतो है ना. मग कापलेली झाडी आहे तो वाढल्यानंतर तो ते जाळून टाकतो आणि त्या ठिकाणी मग तो शेती करतो है ना. आता या स्थलांतरित शेतीमध्ये काय करतो शेतकरी की पावसाळ्यापूर्वी तो पेरणी करतो आणि त्याचं ते उत्पादन घेतो है ना. यातूनच उत्पादन जे मिळतो ते उत्पादन तो अन्नाची गरज भागवण्यापुरतंच तो म्हणजे पुरेसं नसतं. त्यामुळे तो काय करतो या स्थलांतरित शेतीमध्ये तो शिकारसुद्धा करू लागतो, मासेमारीसुद्धा करतो आणि जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे असे या गोष्टीसुद्धा त्याला कराव्या लागतात. म्हणून या प्रकारात जमिनीचा जो पिकाखालीचा जो कालावधी आहे तो अल्प असून पडीक कालावधी हा दीर्घ असतो है ना. हे सखोल शेती आणि एवढं समजलं. निर्वाह शेती म्हणजे काय. निर्वाह शेती ही एकाच ठिकाणी केली जाते, अनेक वर्षापर्यंत ती एकाच ठिकाणी जी शेती केली जाते त्याला निर्वाह शेती म्हणतात. ही निर्वाह शेती कुठे केली जाते तर विकसनशील देशांमध्ये ही शेती केली जाते. का बरं ती सखोल शेती केली जाते तर म्हणजे ज्या ठिकाणी कमीत कमी क्षेत्र असेल किंवा जागा कमी आणि लोकसंख्या जर जास्त असेल त्या ठिकाणी ही जास्त करून शेती केली जाते. परंतु यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते काही जास्त नसतं. त्याच्यामुळे तो या शेतीबरोबरच तो भाजीपाला किंवा इतर पीकसुद्धा तो पिकवला जातो. याच्यामध्ये जे मिळणारं जे शेतकरी जो शेती करणारा असतो तो संपूर्णतः या शेतीवरच तो आपला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. तसंच या शेतीपासूनच त्याला मिळणारं जे उत्पन्न असेल कुटुंबाची अन्नधान्याची जी गरज असते ती गरज तो या शेतीतूनच तो आपलं भागवण्यास इतकंच पुरेसं त्याचं हे शेती असते. तर स्थलांतरित शेती कशी आहे. स्थलांतरित शेती ही जी आहे स्थलांतरित शेती म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन केलेली शेती ही स्थलांतरित शेती आहे. ही शेती प्राथमिक स्वरूपाची शेती समजली जाते. ही शेती कुठे केली जाते तर ही शेती जी आहे ही शेती उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये ही शेती केली जाते. या स्थलांतरित शेतीमध्ये शेतकऱ्याला अगोदर काय करावं लागते की त्याला त्या सुरुवातीला अगोदर त्या जागेची निवड करावी लागते. नंतर जागेची निवड केल्यानंतर त्या ठिकाणी जर जे वाढलेले झाडं झुडपे आहेत किंवा गवत आहे ते कापून टाकावं लागतं. नंतर ती जागा साफ करावी लागते है ना. नंतर ती जमीन मोकळी करतो आणि कापलेली जी झाडे आहे त्यानंतर त्याला तो जाळून टाकतो है ना. या शेतीतून सुद्धा कमी प्रमाणात उत्पन्न मिळते. म्हणून त्याच्यासोबतच ही शेती करत असताना शेतकऱ्याला शिकार म्हणा किंवा मासेमारी म्हणा किंवा जंगलातील फळे कंदमुळे खाऊन याच्यावर सुद्धा त्याला उदरनिर्वाह करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण इथे आज कृषी संबंधित आपण व्यवसाय बघितलेले आहेत. व्यवसाय कोणते आहेत तर गुरेपालन, शेळीपालन, मेंढीपालन, मत्स्यपालन, तसेच कुक्कुटपालन, रेशीम शेती आणि रोपवाटिका असे आपण व्यवसाय बघितले शेती संबंधित किंवा कृषी संबंधित. आता मग या शेतीचे प्रकार बघितले आपण. शेतीचे प्रकार कोणते तर दोन, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. व्यापारी शेती. आता आज आपण कोणतं बघितलं निर्वाह शेती. निर्वाह शेती म्हणजे काय निर्वाह शेतीमध्ये त्याचे दोन प्रकार पडतात. एक स्थलांतरित शेती आणि एक सखोल शेती. सखोल शेती कशी आहे ही एकाच ठिकाणी केली जाते. वर्षानुवर्ष एकाच जमिनीत जे पीक घेतलं तर त्याला सखोल शेती म्हणतात. स्थलांतरित शेती कशी आहे तर स्थलांतरित शेती ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी शेती केली जाते त्याला स्थलांतरित शेती म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला शेतीचे प्रकार इथे बघायला मिळतात. या तुम्हाला एक स्वाध्याय देते मी. तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा प्रश्न सांगते.
शेतीचे प्रकार सांगू. सांगून सखोल शेती म्हणजे काय, आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा. हा तुमचा आज तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही सोडवणार ना. ठीक आहे, समजलं एवढं. थँक्यू.